हे बघा हिंदी केसरी सरमिकदादा आणि हिंदी केसरी शंभू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळ सकाळी उठवायला संत्या आलता. काल गाडी परत माझं बॅग आणि कंट्रोल दिला संतांच्या घरातच राहिले. आता आणायला चालू सकाळ सकाळी. समय बघा रायडर सकाळ सकाळी संतींच्याच बसून गाडीची ऑइल लेवल चेक कराल. तो ऑइल लेवल चेक करायला जाऊन कलम झालं. सायलेन्सरच्या एका साईडचा नट मोडला हातच. असो आजचं लग्न पार पडू दे, त्यानंतर त्याचं कलम करतो. बराडांसाठी गाड्या आल्या बघा. कागद लावायचं तिकडं. हे बघा हिंदी केसरी सरमिकदादा आणि हिंदी केसरी शंभू. बॅनर ते लावून आलो बघा. बॅग घेतल्या, कंट्रोल पण घेतलंय. चालू आहे घराकडं. घरातून कम्प्लिटली तयार झालो. संतू आलता न्यायला. तसं रानात ऊस तोडायला पण आल्या. तिथं थांबवून काकांनी सांगालतील, पण संत्यानं रडून काय का असं ना काकांना म्हणवलंय. आज चाललोय दोघं पण. हे गाईज आवरून वाट बघत थांबली बघा. तो संत्या तर आवरला आहे, अजून सम्याचं आवरायच राहिले. हो तो सम्या अजून आवरा लागलाय. हा बसून बसून लय उशीर झाला. नात्यात ते अजून यायच्यात. बंडू काय बघा यंत्रणा कच्चा आहे. गावातून थांबलेलो. काकांचा फोन आला तर ट्रॅक्टर आले गावात म्हणून. आता ट्रॅक्टर वजन करून मग जाणार आम्ही पुढे लग्नाला. हे गाईज आलं बघा ट्रॅक्टर पण. बघा ट्रॅक्टर. आम्ही पण चालू लग्नाला. आली बघा ही जोड पण. सहा पण आला आणि नात्या पण आला. भवस्वमान्भवोद्भवाय नमः. ते काय झालं बघा लग्न. आज चाललोय. संतूची गाडी का उन्हातच झाली की लावली ती सावलीत. चाललोय बघा डायरेक्ट घरला. पुन्हा काय घराकडे जायला नको वाटायला लागले. कारण श्रीखंड खाल्ल्यामुळं वाळ्यासारखं वाटायला तोंड. म्हणताना साथीदार घेतलाय. आले बघा गावात. संतूची आजी ते नेल्यात. त्यांच्यासाठी थांबली. आजी त्यांना घरात नेऊन सोडायचं गावातनं. तोपर्यंत स्वराजदार दुकानात थांबले. जो प्यायला निबार. त्यांच्या आजी त्यांना सोडायला गेला बघा. मी आली स्वप्नीलदा गॅरेजमध्ये. आत्ताच इंजिन नवीन बसवलंय आणि आत्ताच किक मारलेली बघा. नाही तर गेले. आता नवीन इंजिन बसवलेला. नवीन म्हणजे इंजिन काम झाले गाडीचं.
परवा दाखवलेली ती गाडी रिपेअर केली बघा स्वप्नीला ना, आणि ती गाडी स्वप्नीलाचीच आहे. जुनी पुंगळी काढलेली तर नवीन पुंगळी टाकाली त्याला. आता यंत्रणा चालू करते बघा स्वप्नीला, ती पण पुंगळी काढून. अरे आवाज कानात कोई करायला लागली का अजून. हे बघा आपला 10वीचा पार्टनर. आपला 10वीचा पार्टनर आलता बघा, जेव्हा व्लॉग मध्ये यायला लाजालता म्हणतात, त्याला काय घेतलं नाही. त्या संग खूप उशीर गप्पा मारून आता तो गेला घराकडे आणि आम्ही पण चाललोय घराकडे. मला सोडून संत्या पण चाललाय बघा घराकडं. हे काही संत्या गेला आणि सम्याला बोलवून घेतलेलो, कारण आपली टीव्ही खराब झाली. ती टीव्ही गावात रिपेअरिंगला टाकायला लागलो तो. मी आणि सम्या घेऊन चाललो टीव्हीला. तिथे बघा टीव्ही गावात. आता घराकडे चाललो तो, तर संत्याने छोट्या बॅग गावात दिसली. रंगपंचमीवाले शंकर दादा भेटतात बघा, यांच्या डोळ्यात गुलाल गेलता त्या दिवशी. संतान काम केलं तुम्हाला. संत्याने डोळ्यात त्यांच्या पक्की मारलेला आणि ते लेन्स त्यांची काय ते खराब झाली वाटतं. नाता डॉक्टर ओ नाता डॉक्टर, इंजेक्शन द्यायचं आहे. ट्रॅक्टर भरून चाललं बघा. हे काही ट्रॅक्टर वजन करून घालून बघा. आम्ही तिघजण गावाकडे चाललोय. काम प्रीतमचं आहे, चालू तिघजण. सलगरला जेवायला नाही रे, आमची गाडी घावत नाही तुम्हाला. आता आम्ही तुम्हाला घावत नाही, तुम्ही पुढे गेल्यावर मग आम्ही जाणार. आता ए कुठं चाललाय विदर्भ बघा, इकडं बघ व्हायरल. सगळ्यात पहिला तर एक पाण्याचा बाटला घेतला आणि मग श्रीधरबायापासून किराणा घेतला आणि आता प्रीतम दादा दळापानाला गेलात. घेतलं बघा दळा पण. आता चाललोय डायरेक्ट घराकडे. हे काय जाता जाता संत्या त्यांच्या घराकडे चाललोय. संत्या पण आहे, प्रेम प्रीतम पण आहेत आणि नात्या पण आहे. नात्या काय कटर पाहिजे. प्रीतम त्यांच्या गाडीवर उतरलो आणि नात्याच्या गाडीवर बसलो बघा. नात्याच काहीतरी काम होतं आरगेला, डायरेक्ट आरगेला चाललोय मी सगळ्यांना. हे काय अर्ग जायचं तर कॅन्सल झालं. गेल्यावरपासूनच पाठीमागे चाललोय रिटर्न घराकडं. आलोय बघा संत त्यांच्या घरापाशी. गँग इथंच थांबले अजून. गँग तर तिथं सगळी गप्पा मारत थांबलेली बघा. मी तर त्यांच्या सगळं गप्पा मारत थांबलो नाही. संतूची गाडी घेतलोय आणि चाललोय घराकडं. संतूची गाडी घेऊन जायचं कारण म्हणजे संध्याकाळी आता एक 10, 10:30, 11 वाजता संतू त्यांच्या मोठ्या दिदींना मिरजेत सोडायला जायचं आहे. दिदी त्यांना मिरजेत सोडायला जायचं आहे. तेव्हा मी आणि संत्या दोघंजण जाणार आहे. म्हणताना आता तेव्हा येताना गाडी घेऊन यायला, त्या म्हणताना आत्ताच गाडी घेऊन चाललोय. सध्याला तर 9:30 वाजलेत बघा. संतूचा फोन आलता जरा लवकर जाऊन थांब्या म्हणून. सो चाललोय त्या घराकडं. हॅलो बघा, गँग अजून कुट्टा काढला गेमचा. तिथं पण 2 जण आहेत. लगेच जायचं म्हणून बोलवलं लवकर आणि आपणच पोरांसंग खेळ थांबला तिथं. झाले आता 10 वाजल्यात, चाललोय. घेतलं मला सगळ्या बॅगात ते भाऊजी ते पुढे चालल्यात आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे चाललोय. दिदीच्या बाळाला कुरकुऱ्यानं आलोय. पूर्ण निमार ते मिरज पालते घातलं तर कुरकुरे का कुठंच मिळालं नाही. फायनली इथे मिळाले डॉमिनोजच्या शेजारी.
गाडी यायला अजून वेळ आहे. तोपर्यंत मी आणि संत्या रुद्रांशला फिरवालोय. हाय कर हाय कर हाय कर हा हाय कर बाय बाय कर मला हाय करते बाय. चलो हे गाईज आली बघा गाडी. भाऊजीतेन गाडीत बसल्यात. भाऊजीतेन गाडीत बसल्यात. आता आम्ही पण चाललोय. गाडी आल्यावर आम्ही पण जाणार आहे. जाताना संतूची स्प्लेंडर मी घेणार आहे आणि संतूकडे भाऊजींची गाडी आल्या. चाललोय बघा घराकडं. रात्रीचे 12:30 वाजल्यात. मिरजतली लोक काय झोपतात का नाही काय कळ नाही की. जाता जाता गाडी एक्सचेंज केली बघा. संतूकडे स्प्लेंडर दिली आणि मी भाऊजींची गाडी घेऊन चाललोय. असं आहे ना ताकदच मोठी आहे आपली. हे गाईज भाऊजींची गाडी लावली बघा भाऊजींच्या घरापाशी आणि मी आता सध्या चाललोय घराकडं. मग अशी जाताना 2-4 कुत्री लागली ती मागं गाडीच्या. त्यांचा फुल बंदोबस्त घेतलाय. आले बघा संत्या त्यांच्या घरापाशी. संत्याला बाय बाय म्हणून आता संत्याची स्प्लेंडर घेऊन जाणार आहे मी घराकडं. आणि संत्याला सोडणे म्हणताना मला भ्या वाटतं म्हणाला. काय सांगायचं.